सुरेखा पुणेकर हे नाव आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. जे कलाप्रेमी आहेत त्या प्रत्येकाला माहिती आहे. पण आपल्याला हे माहिती आहे का, की या सुरेखा पुणेकर यांनी धुनी-भांडी करून कथ्थक शिकलेल्या होत्या. त्यांचे वडील पुणे रेल्वे स्टेशनवरती हमालाचं काम करत होते. शिळ्या भाकरी तुकडे खाऊन त्यांचं बालपण गेलेलं होतं. त्या कला शिकलेल्या होत्या. प्रचंड गरिबी त्यांनी पाहिली होती. श्रीमंती सुद्धा त्यांनी पाहिली. प्रचंड आनंद आणि प्रचंड दुःख हे सुद्धा त्यांनी पाहिलं होतं. प्रचंड यश आणि प्रचंड अपयश सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे. तर ही जीवनगाथा अत्यंत प्रेरणादायी अशा पद्धतीची कथा आहे. ती आहे आपल्या सुरेखाताई पुणेकर यांची. तो काळ होता साधारणपणे 1960-70चा. पुणे रेल्वे स्टेशनवरती हमालाचं काम करणारे होते कोंडीबा टाकळकर. ते कोंडीबा जे आहेत ते कलाकार पण होते आणि त्यांना तमाशाची आवड पण होती आणि पोटापाण्यासाठी ते हमालाचं काम पण करत होते. आता त्यांची बायको जी आहे ती सुद्धा कलाकार होती आणि दिवसभर हा परिवार जो आहे म्हणजे ते कोंडीबा जे आहेत ते हमालीचं काम करायचे आणि रात्रीचं ते तमाशामध्ये काम करायचे किंवा त्यांचा स्वतःचा छोटासा तमाशा होता आणि त्या तमाशाला चौली पावलीचा तमाशा किंवा पारावरचा तमाशा किंवा बैलगाडीचा तमाशा किंवा भाकर तुकड्यावरचा तमाशा असं म्हटलं जायचं. भाकर तुकड्यावरचा म्हणजे ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी आपलं थोडंसं ढोलकी किंवा तुणतुणं किंवा पेटी वगैरे असणार आणि त्या ठिकाणी जाऊन गाणं गायचं किंवा एक व्यक्ती नाचणार, त्यानंतर बाकीचे वाजवणार आणि एक सोंगाड्याचं वगैरे काम करणार. अशा पद्धतीने एकदम छोटासा एक 4-5 लोकांचा हा तमाशा असायचा आणि बैलगाडीमध्ये बसून मग ह्या गावचं त्या गावाला जायचं असं सगळं चालायचं. आता या कोंडीबांना म्हणजे तमाशाचं काम तर चाललेलंच होतं आणि या कोंडीबांना 5 मुली होत्या आणि 1 मुलगा होता. आता याच्यामध्ये लता पुणेकर ह्या सुद्धा त्यांच्या एक कन्या आहेत आणि अजून बाकीच्या कन्या आहेत पण त्यांची नावं समोर येत नाहीत कारण त्या या क्षेत्रापासून दूर आहेत आणि त्यांची लग्न वगैरे झालेली आहेत आणि एक मुलगा सुद्धा आहे. तर 29/11/1978 या दिवशी यांना चौथी मुलगी झाली आणि त्यांचं नाव ठेवलं होतं सुरेखा. आणि आता मुली हळूहळू मोठ्या होत होत्या आणि या मुलींना घेऊन मग त्या वडिलांचा तमाशा अजूनच चांगल्या पद्धतीनं चाललेला. चांगल्या पद्धतीनं म्हणजे त्याच पद्धतीनं पण मुलींना पण त्याच्यामध्ये आता एंट्री त्यांची झालेली होती आणि याच्यामध्ये छोटीशी सुरेखा जी आहे ती आता 5-7 वर्षाची होती आणि ती सुद्धा मग त्या सुरेखाताई त्यांची आठवण अशी सांगतात की इतक्या छोट्या होत्या त्या की त्यांना त्या खुर्चीवरती टेबलवरती किंवा त्या स्टुलावरती उभं करायला लावायचे आणि त्या ठिकाणी त्या लावणी गायच्या किंवा ती लावणी सादर करायच्या. म्हणजे बालपणापासूनच त्यांना त्या लावणीची आवड होती. आता यांचा परिवार जो आहे तो स्वारगेटचं जे अरण्येश्वर कॉलनी आहे तर तिथं झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीमध्ये राहत होते आणि घरची परिस्थिती तर अत्यंत गरिबीची होती. सुरेखाताईंनी अनेक वेळा सांगितलं की त्यांच्या घरी टीव्ही वगैरे नव्हता आणि लावण्या वगैरे जर लागल्या तर त्या शेजारी धावत पळत जायच्या आणि त्या लावण्या बघायच्या, ती अदाकारी बघायच्या, तो डान्स बघायच्या. म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये ती आवड होती आणि यांचा तमाशा जो होता तो सीझनवारी तमाशा होता. म्हणजे चैत्र वैशाखमध्ये किंवा दसरा, अक्षय तृतीया या वेळेसच तो तमाशा बाहेर पडायचा आणि त्यावेळेसच तमाशाला मागणी असायची आणि इतर वेळी मात्र तो बंद असायचा किंवा पाऊस वगैरे या काळामध्ये तमाशा बंद असायचा. आणि त्यावेळेस मग ज्यावेळेस काम नसायचं त्यावेळेस या बहिणी ज्या आहेत त्या पुण्यातलं जे आदिनाथ सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये धुनी भांडी करायचं काम करायच्या आणि रोज 5-5, 10-10 ठिकाणी धुनी भांडी करायची, त्याच्यातनं 4 पैसे मिळवायचे. या काळामध्ये आता सुरेखाताई तशा लहानच होत्या, 10-12 वर्षाची पोरगी असेल तर सुरेखाताईंना त्यावेळेस ₹30 मिळत होते. त्याच्यातले ₹15 ते आईला द्यायचे आणि ₹15 हे सुहासिनी देशपांडे यांच्याकडे कथ्थक शिकण्यासाठी त्या देत होत्या आणि अशा पद्धतीनं त्यांचं ते शिक्षण चाललेलं होतं. आणि एक आठवण त्यांनी सांगितली होती की काम असताना लहानपणी गरिबाची लेक आहे आणि काम करते आहे, धुनी भांड्याचं काम करते आहे. अशा वेळेस एका ठिकाणी एक बाई अशी होती की ती बाई त्यांना एका बाजूला टॉयलेट आहे, एका बाजूला बाथरूम आहे आणि मध्ये बेसिन असतं आणि तिथं जो मधली जागा आहे त्या जागेवरती यांना बसवायच्या आणि तिथं त्यांना जेवायला लावायच्या किंवा तिथं जेवायला द्यायच्या. म्हणजे अशा पद्धतीनं या गरीब अवस्थेमध्ये त्यांनी दिवस काढलेले होते आणि त्यांनी अशी आठवण त्यांची सांगितली होती की एक काका काकी होते, त्यांची मुलगी होती, त्या मुलीचं लग्न झालेलं होतं आणि ते काका काकी या सुरेखाताईंवरती जीवापाड प्रेम करत होते, मुलीसारखं प्रेम करत होते. म्हणजे अशा पोद्धतीचे अनुभव घेत, जगाचे चटके खात आणि चांगल्या वाईटाचा अनुभव घेत लहानाच्या त्या मोठ्या होत होत्या. आता वडिलांच्या तमाशामध्ये यांचं काम चाललेलं होतं. पोटापुरतं 4 पैसे मिळत होते. पोटाला म्हणजे दिवस ढकलले जात होते. पण वडील जे होते त्या वडिलांचे
त्यांचं त्यांचं स्वतःचं तमाशा होता. त्यांना वाटत होतं, की आपण आपलं स्वतःच्या पायावरती उभं राहावं. पण पोरींना असं वाटत होतं, की आपण आता आपल्या तमाशा बघितला तर काही त्याच्यात काही चवली-पावली मिळते. त्यापेक्षा जर दुसऱ्या तमाशात काम केलं तर जास्त टेन्शन न घेता आपल्याला 4 पैसे मिळू शकतात. आणि त्यानंतर मग दत्तोबा तांबे यांच्या तमाशामध्ये सुरेखाताई यांनी काम करायला सुरुवात केली. सुरेखाताई आणि त्यांच्या भगिनी लताताई या दोघींनीही दत्तोबा तांबेंच्या तमाशात काम केलं. साधारण 2 वर्ष तिथं त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर मग चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशामध्ये पण यांनी 1-2 वर्ष काम केलेलं होतं. आणि आता काय असायचं, की ह्या तमाशा म्हणजे नृत्यांगना होत्या आणि चांगल्या पद्धतीनं अदाकारी पण यांना येत होती आणि त्याच्यामुळे दरवर्षी कोणता ना कोणता तमाशा यांना बोलवायचा आणि त्या पद्धतीनं त्या तमाशाला म्हणजे त्या तमाशामध्ये काम करायचे. आता काय व्हायचं, ते तमाशावाले बोलवायचे, मग त्यांना सांगायचं, तुम्हाला बघा तुम्ही एवढे-एवढे महिने काम करायचे, तुम्हाला एवढी-एवढी बिदागी दिली जाईल आणि त्या पद्धतीनं ती बिदागी ठरायची आणि त्या प्रत्येक वेळी वेगवेगळ्या तमाशामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. आता पुढं हळू-हळू या दोघी बहिणींना म्हणजे लताताईंना आणि सुरेखाताईंना असं वाटायला लागलं, की आपल्याला स्वतःचा तमाशा पाहिजेच. आणि काय होतं, की यांचे जे वडील आहेत, त्या वडिलांची कायम इच्छा असायची, की दुसऱ्याकडे काम करण्यापेक्षा, दुसऱ्याकडे जाऊन राजा होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पायावरती आपण अगदी सामान्य माणूस झालं तरी चालेल, पण स्वतःच्या पायावरती उभं राहावं. दुसऱ्याकडून आशीर्वादाने किंवा दुसऱ्याच्या ह्याच्यावरती उभं राहायचंच नाही. दुसरीकडे काम करायचं नाही असं त्या वडिलांचं कायम मुलींना सांगणं असायचं. जे काय करायचं स्वतःचं करायचं. आणि त्याच्यामुळे मग आता घरामध्ये 5 बहिणी होत्या. म्हणजे आई वडील होते, भाऊ, त्यानंतर बाकीचे इतर सहकारी होते आणि त्यामुळे मग या सगळ्यांनी मिळून ठरवलं. सगळ्यांनी मदत केली, काहींनी पैसे वगैरे दिले आणि अशा पद्धतीनं यांचा तमाशा सुरू करायचा प्लॅन झाला. याच्यामध्ये आता विषय झाला, की नाव काय ठेवायचं? अ, टाकळीकर ह्या नावापेक्षा जर पुणेकर, आता हे पुण्यामधलेच होते त्यामुळे पुणेकर जर नाव ठेवलं तर धंद्याच्या दृष्टीनं पुण्याचं नाव एकतर पुण्याबद्दल लोकांच्या मनामध्ये आदर पण आहे आणि पुणेकर नाव प्रसिद्ध पण आहे. त्यामुळे मग त्यांनी पुणेकर हे आडनाव म्हणजे पुणेकर हे नाव लावायला सुरुवात केली आणि तमाशा सुरू झाला. म्हणजे वडिलांच्याच आशीर्वादाने तमाशा सुरू झाला होता. त्याच्यामध्ये लता सुरेखा पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ अशा पद्धतीने तमाशा सुरू झालेला होता. 1986, 87, 88 साधारणपणे एक 2-3 वर्ष हा तमाशा चांगल्या पद्धतीने चाललेला होता. पण आता इथं पण येतो. तुम्ही कलाकार असाल, पण तुम्हाला व्यवहार पण कळला पाहिजे, मॅनेजमेंट पण कळली पाहिजे आणि इथं मात्र या कमी पडायला लागल्या. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता, की या दोघी बहिणी, त्या दोघी बहिणींमध्ये पण वाद व्हायला लागले होते. आणि दुसरी गोष्ट, की कलाकार काय करायचे, आता आपण त्यांच्याकडे जाणार, मग तुम्ही आमच्याकडे या, आमच्या तमाशात काम करा, मग ते एवढे पैसे मागणार, ते पैसे घेणार आणि त्यानंतर ते गायब होणार, दुसऱ्या तमाशात जाणार किंवा काही काही विषय करणार, पैसा तिकडं, कलाकार तिकडं, सगळी बोंबाबोंब. त्याच्यामुळे हे कर्जबाजारी व्हायला लागले होते आणि तरी सुद्धा तमाशा कसाबसा चालू होता. पण याच काळामध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती. तर नाशिक या भागामधील सटाणा या परिसरामध्ये डांग सौदाने नावाचं गाव आहे. आता या भागामध्ये यांचा तमाशा होता आणि त्या परिसरामध्ये काहीतरी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आजूबाजूचे असे 3 तमाशे लागले होते. याच्यातला हा एक होता आणि आता म्हणजे लताताई सुरेखाताई यांचा तमाशा जो आहे त्यांचा सुद्धा तंबू ठोकलेला होता आणि बाकीच्या तमाशांचे पण तंबू ठोकलेले होते आणि यांच्या तमाशाला प्रचंड गर्दी होती. बाकीच्या तमाशांना जास्त गर्दी नव्हती. आता हे पाहिल्यानंतर जळफळाट वगैरे ज्या गोष्टी असतात तर त्या तिथं व्हायला लागल्या होत्या आणि नंतर मग त्या ठिकाणी काम करणारे किंवा ते बांबू वगैरे लावणारे, कानात तंबू वगैरे टाकणारे असे जे मुलं होते त्या मुलांवरती बाकीच्या मंडळींनी हल्ला केला आणि त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. आता याच्यामध्ये ढोलकीवाल्याला मारहाण झाली, त्यानंतर अजून काही एक कलाकार होते त्यांना मारहाण झाली, त्यानंतर त्या पोरांना मारहाण झाली. याच्यामध्ये एक पोरग ड्रायव्हरला मारहाण झाली आणि याच्यामध्ये एक पोरग जे आहे ते पोरग इतकं मारलं त्याला की ते बेशुद्ध पडलं. आता बेशुद्ध पडल्यानंतर काय करायचं, एकतर तमाशाचा म्हणजे सगळं वातावरण त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये मग तमाशागिरांमध्येच वाद झालेला, भांडणं झालेली आणि याच्यामध्ये पोरग बेशुद्ध पडलंय, जगतंय की मरतंय टेन्शन आलेलं. गाडीमध्ये त्याला बसवलंय आणि आता त्या गाडीमध्ये ड्रायव्हर होता, त्यानंतर ढोलकीवाला होता, अजून 1-2 जण होते असे आणि ते सगळे त्या गाडीत बसलेत आणि गाडी मागं रिवर्स घेत होते. रिवर्स घेता घेता गाडी त्या बाजूला दरी होती, त्या दरीत 100-200 फूट, 200-300 फूट अशी ती दरीत कोसळली आणि गाडीनं 2-3 अशा 2-4 पलट्या हाणल्या, खाली पडली. आता ह्यांचं काळीच धडधड करतंय, की ह्याच्यातलं म्हणजे कोणी मेलं तर नाही ना? म्हणजे केवढ्यात पडायचं, म्हणजे या सगळ्यांमध्ये एखाद्याचा जर जीव गेला तर किती, आणि त्याच्यामध्ये 4-5 लोक होती आणि ज्यावेळेस बघितलं की गाडी जरी पलटी झाली तरी पण हे जे बाकीचे होते, कोणाचं डोकं फुटलं, कोणाचे हातपाय मोडले, काय झालं, पण स्वतःवरती चालत आले.
तेव्हा कुठेतरी जीवात जीव आला की माणूस गेलं नाही. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी आहेत त्या दुरुस्त करता येतील. नंतर मग त्यांना त्या जवळचा दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये नेण्यात आलेलं होतं आणि तिथं त्यावरती उपचार करण्यात आलेले होते. आणि सटाणाच्या दवाखान्यामध्ये मग त्यांच्यावर काही काळ उपचार झाले. पण यावेळेस या मंडळींनी कानाला खडा लावला की अशा पद्धतीनं तमाशा करायचाच नाही. कारण आपलीच लोक आपल्याला विरोध करतात, आपलीच लोक आपल्याला त्रास देत आहेत, आणि त्याच्यापेक्षा मग त्या कलाकारांनी करायचं काय? मग कोणी ऑर्केस्ट्रामध्ये काम करायला लागलं, कुणी अजून कशामध्ये, काय नाटकामध्ये, ह्याच्यामध्ये कथा आकलीच्या कांद्यामध्ये सुद्धा काही कलाकारांनी काम केलेलं होतं. तर अशा पद्धतीनं मग ते आता झालं. तमाशा यांचा तिथं बंद पडला. पण कसं असतं माहितीये का, तमाशा जरी बंद पडला तरी सुद्धा तमाशा जे रक्त असतं ना ते कलावंताचं, ते रक्त काही शांत बसत नाही. त्याला फायदा हो नाही हो, पण तो कलाकार कधी गप्प बसत नाही. आणि काही काळानंतर पुन्हा यांनी प्रयत्न सुरू केले तमाशा सुरू करण्याचा. 1990च्या काळामध्ये 3 महान व्यक्ती एकत्र आल्या होत्या. एक होते तपस्वी, ज्यांच्याबद्दलची माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेतलेली आहे, बशीर मोमीन कवठेकर. तर ते होते. त्यानंतर बाबा पठाण, कलावंतांचे पाठीराखे, आणि सुरेखाताई पुणेकर. तर या सगळ्यांनी मिळून तमाशा सुरू केलेला होता. पण दुर्दैवाने तो तमाशा सुद्धा चालला नाही. आता याच काळामध्ये म्हणजे सुरेखाताईंचं हे सगळं स्ट्रगल चाललेलं होतं. त्याच काळामध्ये अनेक लावणी महोत्सव भरवले जात होते. आता ऑलरेडी लावणी हा सुरेखाताई यांचा जीव की प्राण होता आणि नृत्याची त्यांना आवड पण होती. आणि मी अगोदरच सांगितलं की शेजारच्याकडे जायच्या टीव्ही बघायला, की जेणेकरून त्यांना ती लावणी वगैरे ऐकायला येईल, पाहायला मिळेल. आणि त्याच्यासाठी ते म्हणजे सुरेखाताईंचं ते रक्तातच तो लावणीचा गुण होता. लावणी त्यांचं जीवन होते, कलेचं बाळकडू त्यांना मिळालेलं होतं. आणि त्याच्यामुळे नारायणगावमध्ये लावणी महोत्सव होता आणि अनेक संगीत बाऱ्या त्या ठिकाणी आल्या होत्या. या ठिकाणी सुरेखाताई सुद्धा पोहोचल्या होत्या. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की सुरेखाताई यांच्याकडे 9वारी साडी नव्हती आणि त्यामुळे त्यांनी 2 6वाऱ्या साड्या एकत्र केल्या, त्या शिवल्या आणि त्याची 9वारी साडी बनवली आणि ती साडी घालून त्या त्या स्टेजवरती गेल्या होत्या, बोर्डावरती गेल्या होत्या आणि या ठिकाणी त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला होता. अकलूजचा लावणी महोत्सव आहे त्या ठिकाणी पण त्या गेल्या होत्या, तिथं सुद्धा त्यांनी बक्षिसं मिळवली होती. अशा अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी बक्षिसं मिळवलेली होती. आणि एक प्रसंग त्यांच्या आयुष्यामधला असा घडलेला होता की जो त्यांच्यासाठी पूर्ण टर्निंग पॉइंट होता. तो होता मुंबईमधला. म्हणजे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या विभागाच्या माध्यमातून त्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. मुंबईमध्ये लावणी महोत्सव होता आणि त्या ठिकाणी त्या गेलेल्या होत्या. यशवंतराव चव्हाण जे सभागृह आहे तर त्या म्हणजे नाट्यगृह आहे, किंवा म्हणजे आता मला एक्झॅक्टली एक नाट्यगृह मला माहिती आहे, पुण्यामध्ये आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह. मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोरच्या बाजूला एक आहे अशी मला माहिती मिळते, पण एक्झॅक्टली त्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला माहित असतील तर त्या मला जरूर कळवा. पण मुंबईमध्ये हा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला अमरीश पुरी, नौशाद आणि बाकीचे मोठे मोठे कलाकार आले होते. महाराष्ट्राचं सगळं मंत्रिमंडळ आलेलं होतं आणि यावेळेस सुरेखाताई पुणेकर या लावणी गायला त्यांनी सुरुवात केली होती. या रावजी, बसा भाऊजी. आणि लावणी झाली, टाळ्यांचा कडकडाट झालाय. त्या ठिकाणी नौशाद जे आहेत ते स्टेजवरती आलेत आणि सगळीकडे स्मशान शांतता पसरली. स्टेजवरती आलेत, या पोरीच्या डोक्यावरती हात त्यांनी ठेवलाय आणि ते म्हणतात की ही पोरगी गाते सुंदर, ही पोरगी नाचते सुंदर आणि ही पोरगी अदाकारी सुद्धा चांगली करते. आणि असा त्रिवेणी संगम असणारी कलाकार मी आजपर्यंत कधी पाहिली नाही. आणि त्यानंतर त्यांनी सुरेखाताई यांना 100-100 रुपयांच्या 5 नोटा दिल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केलेला होता. विचार करा, एवढ्या मोठ्या कलाकारानं, एवढ्या मोठ्या व्यक्तीनं सुरेखाताईंच्या डोक्यावरती हात ठेवणं आणि त्यांना आशीर्वाद देणं त्यांच्यासाठी इतकी मोठी गोष्ट होती की तेव्हापासून त्यांचं जीवन बदललेलं होतं. आणि प्रत्येक दिवाळीला त्यांची ती लक्ष्मी आहे. आणि सुरुवातीला ज्यावेळेस त्यांना पहिला स्टेज परफॉर्म करायचा होता त्यावेळेसची जी साडी, ते आणि पैसे हे दोन्हीही त्या दिवाळीला पूजन करतायत. म्हणजे अजूनही ती गोष्ट त्यांनी जपून ठेवलेली आहे. आणि हा प्रसंग जो आहे तो अत्यंत प्रेरणादायी पण आहे, हृदयस्पर्शी पण आहे आणि त्यांचं जीवन बदलणारा पण तो ठरलेला होता. आणि यानंतर सुरेखाताई यांच्याबद्दलची मागणी जी आहे त्यांच्याबद्दल मग काही मीडियात छापून यायला लागलं, पेपरवाले छापायला लागले. आणि त्यावेळेस मग एका मीडियामध्ये अशी बातमी आली होती की नटरंगी नार उडवी लावणीचा भार.
अशा आशयाचं ते लावलेलं होतं त्यांनी हेडलाईन. आणि त्याच्यामध्ये सुरेखाताईंच्या बद्दलची माहिती आली होती. सुरेखाताई असं करतात, सुरेखाताई अशा अदा करतात, असा डोळा मारतात, असा हात करतात, अशा अदा, अशा पद्धतीनं ते केलेलं होतं. आता ते पत्रकारांनी काही काही रंगवून टाकायला सुरुवात केली. तर याच काळामध्ये बाबा पठाण, त्यानंतर दीपक काळे आणि सुरेखाताई पुणेकर आणि इतर त्यांचे सहकारी या सगळ्यांनी मग म्हटले की आपण आता नटरंगे नार उडवी लावणीचा वार हेच आपण चालू करूया. आणि त्यानंतर मग 9-10 मुलींना यांनी जमा केलं. त्यानंतर वादक जे आहेत त्यांना जमा केलं, निवेदक, अशा पद्धतीनं सगळे जमा झाले. आणि एक स्टँडर्ड, तोपर्यंत लावणीचा असा कार्यक्रम नव्हता. तोपर्यंत लावणी ही फक्त एक अंधारामध्ये चालणारी गोष्ट होती. पण एकदम स्टँडर्ड अशा 30 लावण्या यांनी एकत्र केल्या आणि त्याचा कार्यक्रम सुरू केला होता. पण दुर्दैव बघा, एवढं सगळं केलं, वेगळे पाऊल वाट करण्याचा प्रयत्न केला होता, पण तरी सुद्धा यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. आणि एक प्रसंग असा त्या सांगतात, थिएटरमध्ये आता यांचे कलाकारांनी ते सगळं धरलं, 10-12 मुली नाचतायत, त्यानंतर सगळं रूम त्याचं म्हणजे ते थिएटरचं भाडं, त्यानंतर कलाकार बी सगळं धरलं, हजारो रुपये खर्च. त्या थिएटरमध्ये 3 लोक होते. 3 लोकांच्या समोर यांनी कला सादर केली. पण त्यावेळेसही त्या सांगायच्या की बाबांनो, तुम्ही आता आलेत, ह्याच्यात कुठे तुम्हाला अश्लीलता दिसली का? ह्याच्यात कुठे चुकीचं दिसलं का? नाही दिसलं ना, मग परत येताना तुमच्या घरच्यांना पण घेऊन या, बायकोला पण घेऊन या. आणि हळूहळू त्यांची म्हणजे प्रेक्षकांची संख्या वाढायला लागलेली होती. आणि एक वेळ अशी आली की हाऊसफुल त्यांचे प्रयोग जायला लागलेले होते आणि महाराष्ट्रानं त्यांना डोक्यावरती घेतलेलं होतं. याच्यामध्ये त्यांनी एक वेगळा प्रयोग केला होता, तो होता संक्रांतीमधला. त्यावेळेस बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पुण्यामध्ये त्यांनी महिलांसाठी खास एक लावण्यांचा प्रयोग सादर केला होता. त्याच्यामध्ये महिला आली की तिला गजरा द्यायचा, शिट्टी द्यायची आणि तिळगुळ द्यायचा. आणि तो पण शो हाऊसफुल झाला होता. आणि या गोष्टीची दखल सुद्धा सगळ्यांनी घेतलेली होती. आणि सुरेखाताई यांचा कार्यक्रम जो आहे नटरंगी नार, हा इतका गाजला की त्याचे परदेशामध्ये सुद्धा प्रयोग झालेले होते. आणि लावणीची जी बदनामी होती, ती बदनामी या सुरेखाताई यांनी उजळवलेली होती, ती दूर केलेली होती. आणि पांढरपेशा समाजामध्ये अक्षरशः महिलांपर्यंत सुद्धा ही लावणी लोकप्रिय केलेली होती. आता याच काळामध्ये यांना अजून एक संधी चालून आलेली होती. ओम नाट्यगंधा, त्या संस्थेचे मनोहर नरे आणि मायाताई जाधव, तर या सगळ्यांनी मिळून ठरवलेलं होतं की अजून एक लावणीचा कार्यक्रम करायचा. आणि त्याच्यामध्ये मायाताई जाधव आणि सुरेखाताई पुणेकर यांच्यामध्ये मायाताई या खडी लावणी करणार, सुरेखाताई या बैठकीची लावणी करणार. आणि अशा पद्धतीने त्या कार्यक्रमाचं नियोजन ठरलेलं होतं. आणि शहाजी काळे जे आहेत ते मग सुरेखाताई यांना पुण्यामध्ये भेटायला आले आणि त्यांना ही मांडणी सांगितली. सुरेखाताईंना पण ती आवडली होती आणि सुरेखाताईंना पण त्यावेळेस त्यांना थोडासा म्हणजे कर्जबाजारी वगैरे झालेल्या होत्या, त्यांना थोडासा त्रास होता. आणि त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी होती. आणि मग त्यांनी होकार दिला आणि मायाताईंची खडी लावणी सुरू झाली, सुरेखाताईंची बैठकीची लावणी सुरू झाली. आणि त्यावेळेस त्यांना 9,000 रुपये पेमेंट मिळत होतं. म्हणजे त्यावेळेस चांगल्या पद्धतीनं ते पेमेंट मिळायचं. अशा पद्धतीनं यांच्या यशाची आता कमान वाढायला लागलेली होती, यशाची कमान वरती चढायला लागलेली होती. देशामध्ये, परदेशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांचे प्रयोग झाले होते. गावागावात, खेड्यापाड्यांवरती सुद्धा सुरेखाताई पोहोचलेल्या होत्या. प्रचंड पैसा, प्रचंड प्रसिद्धी त्यांना मिळत होती. पैसा जास्त मिळाला नाही, पण प्रसिद्धी मात्र भरपूर मिळालेली होती. त्यानंतर त्यांनी खतरनाक चित्रपट आहे, त्यानंतर घरंदाज, सजना तुझ्यासाठी, मेनका उर्वशी, हिरवा शालू, आबा जिंदाबाद अशा 12-13 चित्रपटात काम केलं. दुर्दैव की त्या चित्रपटातून त्यांना तसा काही फायदा झाला नाही. कारण एकतर काही चित्रपटांमध्ये दिग्दर्शक चांगले असायचे तर निर्माते काहीतरी असायचे, निर्माते चांगले तर दिग्दर्शक काहीतरी असं. आणि चांगले निर्माते, चांगले दिग्दर्शक मिळाले तर यांना भूमिका चांगल्या मिळाल्या नाहीत. आणि त्याच्यामुळे 12-13 चित्रपटात काम करून सुद्धा म्हणावी तितकी त्यांना त्याचा फायदाही झाला नाही, प्रसिद्धी मिळाली नाही. त्यानंतर बिग बॉस मध्ये सुद्धा त्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं आणि त्या साधारण 40 का 43 दिवस त्या बिग बॉस मध्ये पण होत्या. त्यानंतर त्यांनी राजकारणात जाण्याचा पण प्रयत्न केला होता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण प्रवेश केला होता. त्यानंतर मग BRS या पक्षामध्ये तेलंगणाच्या, तिथं सुद्धा त्यांनी प्रवेश केलेला होता. आणि
राजकारणात आपलं पाऊल टाकलं होतं, पण तिथं त्यांना यश आलेलं नाही. पण त्यांचं सामाजिक कार्यामधलं सहभाग जो आहे तो प्रचंड मोठा आहे आणि अनेकांना त्यांनी मदत केली. लावणी शिकण्यासाठी ज्या लावण्यवती आहेत त्यांना प्रशिक्षण त्या फ्रीमध्ये देतात आणि महाराष्ट्रानं मग त्यांच्या या सगळ्याची दखल घेतली आणि त्यांना शेकडो पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीच्या सुरेखाताई या एक महाराष्ट्राच्या सेलिब्रिटी आणि एक महान कलाकार आहेत. आता त्यांच्याबद्दल जाता जाता फक्त मी 4 ओळी लिहिलेल्या आहेत, की चेहऱ्यावर मेकअप करून लावणीचं लावण्य जगाला दाखवलं. चेहऱ्यावर मेकअप करून लावणीचं लावण्य जगाला दाखवलं, पण मेकअप उतरलेल्या चेहऱ्याचं दुःख जगाला कधी कळलंच नाही. पब्लिकच्या गर्दीमध्ये राहणारी ही महान कलाकार मनातली खंत काळजात लपवून जगते आहे. तर सुरेखाताई यांच्या या भावी जीवनासाठी, कारण त्यांनी आत्तापर्यंत प्रचंड यश मिळवलं, प्रचंड अपयश पचवलं आणि अ, यश आणि अपयश स्ट्रगल करत आज इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि इथून पुढेही त्यांना म्हणजे आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000 अशा पद्धतीनं तुम्हाला पुढचं आयुष्य अत्यंत सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जावो, निरोगी जावो, अशी आमच्या DSDच्या वतीनं परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.